राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक अनोख्या घरासमोर दिवाळी साजरी केली आहे। केसन मधील एका घरामध्ये 188 लोक राहतात। याच घरासमोर येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवाळी साजरी केली। दादा काय सांगाल, तुम्ही आज एका अनोख्या घरासमोर येऊन दिवाळी साजरी केली, काय सांगाल? आता केसन या गावामध्ये अशोक बापू इथे आहेत, सातवभाऊ सगळेच इथं पदाधिकारी आहेत। आता इथं जर आपण बघितलं तर आता इथं 11,000 मतदार आहेत। 11,000 पैकी 2,000 मतदार इथं असताना लोकांना सापडत पण नाहीत। त्याच्यातच आपण बघितलं तर दुबार नोंद किती आहे तर 900 लोकांची दुबार नोंद आहे। मग कुठे ना कुठे ती फसवाफसवी झालेली आहे। विधानसभेला अशोक बापूंचं वातावरण हे त्यांच्या बाजूने असताना सुद्धा अशा पद्धतीने इथं 80,000 मतदारांचे हेराफेरी तिथं झाली असं आमचं ठाम मत आहे। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर ती जी काही नोंद केली जाते त्याला आपण ID म्हणतो, म्हणजे आधार कार्ड, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून खोट्या लोकांचं आधार कार्ड काढलं गेलं। कॉन्ट्रॅक्टवर लोक आणली गेली, खोटे मतदान करून घेतलं आणि त्यांना परत पैसे देऊन तिथं पाठवून दिलं। त्यामुळे इथं वोट चोरी झाली आहे। त्यामुळे आज दिवाळीच्या दिवसानिमित्त सकाळी देहूला पवित्र भूमीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने तिथं आंदोलन केलं, उपोषण केलं आणि आज या केसन गावामध्ये असं एक घर आहे, अभूतपूर्व असं घर आहे, अनोखं घर आहे। 188 लोक त्या घरावर नोंद आहे, जे घर नाही आता, म्हणजे 2015 नंतर ते घर सुद्धा नाहीये। तिथे 188 सर्व जाती धर्माचे लोक राहतात। असं एवढं भारी घर बघण्यासाठी आणि त्याच्यासमोर आम्ही होळी करण्यासाठी, म्हणजे जे इलेक्शन कमिशनचे जे काय मतदार याद्या आहेत त्याची होळी आणि फटाके दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही सर्व इथं आलेलो आहोत। नक्कीच तुम्ही वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या विरोधात आवाज उठवता। आता एडिट करून वेगवेगळे आणि त्याच्यावर एडिट करून अनेक नावं, ग्राहक नंबर तोच, आपण अनेक नावं याच्यावर रजिस्टर केले, म्हणजे ही चोरी आहे। आता वाघोलीमध्ये जेव्हा अशोक बापू विधानसभेच्या इलेक्शन निमित्ताने, म्हणजे त्या दिवशी मतदान होतं, ते स्वतः तिथं होते। बसेस भरून भरून लोक तिथे मोठ्या प्रमाणात येत होते आणि तिथे आल्यानंतर लोकांचे चेहरे बघितले, सगळेच अनोळखी होते। आले बसमधून, मतदान केलं आणि निघून गेले, अशी ती परिस्थिती होती। मग कुठं ना कुठेतरी व्यवहार हा झालाय, खोटे आधार कार्ड हे वापरले गेलेत आणि खोटे मतदार रजिस्टर केल्यामुळेच हे जे काय झालेत हे अहंकारी सरकार तिथे निवडून आलेलं आहे। आधार कार्ड फक्त 1 नोव्हेंबरला महाविकास आघाडी या विरोधात एकवटणार आहे। काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचे सर्व मित्र पक्षाचे नेते, त्याच्याच बरोबर आपले राज ठाकरे भाऊ सुद्धा तिथे उपस्थित होते। यांची एक बैठक झाली, काल परवा पत्रकार परिषद झाली। राज ठाकरेंनी काल सुद्धा मुद्दे मांडले। तर 1 तारखेला एकत्रित एक मोठं आंदोलन मुंबईमध्ये आहे। आमचं मत एवढंच आहे, आता इथं एक आधार कार्ड आहे, त्याची मागची बाजू अजिबात नाहीये, याच्यात काही आपलं फोटो लावायचे म्हणून लावलेले आहेत। हे जे काही चोरी झाली ही चोरी आता लोकांना कळलेली आहे। अशा पद्धतीने परत एकदा ही चोरी करणार असतील, जे दिसते मतदार यादी अजून बदललेल्या नाहीत, तर या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे। जोपर्यंत यादी क्लिअर होत नाही तोपर्यंत इलेक्शन घेतलं गेलं नाही पाहिजे, नाहीतर लोकशाहीची हत्या 100% या विधानसभेमध्ये झाली आहे आणि या येणाऱ्या लोकल बॉडी इलेक्शन मध्ये सुद्धा होऊ शकते अशी आम्हाला भीती वाटते। नक्कीच आपल्या बरोबर आता रोहित पवार यांच्याकडून आपण आता जाणून घेतलं की अनोखं घर होतं, त्या घरासमोर रोहित पवार यांनी फटाके वाजवत दिवाळी साजरी केली, अप्रशासनाचा निषेध केल्याचे पाहायला मिळाले। सचिन धुमाळ, लोकशिवाय न्यूज, पुणे।